चालू. ओ मयूर वाघ अगदी उडवलाय हवेत आणि सरळ मैदानाच्या बाहेर मयूरच्या बॅट मधनं आणखी एक गगनचुंबी षटकार येतोय. 6 रन. पहिल्या 4 बॉल नंतर 14 धावांची सलामी सुरुवात ही ते मैदानाच्या आतमध्ये बघताय. सातपूर ब्लास्टर विरुद्ध आदिवासी 11 ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. या दरम्यान पुढचा बॉल नामदेव मिस टाइम स्ट्रोक मात्र ऑन साईडला अगदी वेगानं चेंडू ट्रॅव्हल करतो. एक क्षेत्ररक्षक आहे तिथे, चेंडूला स्टॉप केले सर्कलच्या आतमध्ये. मयूरच्या बॅटमध्ये ही सिंगल येते. एक आक्रमक रणनीती घेऊन मैदानाच्या आतमध्ये उतरलेला सातपूर ब्लास्टर संघ. या दरम्यान आम्हाला समालोचन कक्षामध्ये माईक सेल टाकून आणून दिल्याबद्दल बाळूमामा आव्हाड यांचं मनपूर्वक आभार. थँक्यू व्हेरी मच आव्हाड साहेब. धावफलक 15-15. ओ बॅकफुट पंच ओव्हर द बॉलर हेड समोर खेळलाय मिड ऑफ क्षेत्रामध्ये. ओ थोडंसं फंबल. त्या बॉलवर सिंगल असेल. पहिल्या षटकाची समाप्ती होते. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलक जाऊन पोहोचेल 16 रन. 16 रन्स. पहिल्या पहिल्या षटकाची समाप्ती. धावफलक 16. 2 वाघ मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय. अगदी मयूर वाघ आणि राहुल वाघ ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. मयूर वाघ अगदी गेल्याच आठवड्यात संपन्न झालेल्या नाशिक प्रीमियर लीग मध्ये संदीप फाल्कन संघाकडनं सहभागी झाले होते. NPL 8व्या पर्वाचा उपविजेतेपद पटकवलंय संदीप फाल्कन संघानं. त्या संघामध्ये मयूर वाघ होते त्याचा बॅटर. आणखी एक महत्वाचं की क्लब ऑफ सातपूर याच मैदानावर क्लब ऑफ सातपूरच्या माध्यमातून सातपूर शहरातील बाल क्रिकेटपटूंना इथे प्रशिक्षण देखील दिलं जातं. लेदर बॉल क्रिकेट प्रशिक्षण. अगदी त्या क्लबचे प्रमुख प्रशिक्षक कोच देखील आहेत मयूर. आणि टेनिस बॉल क्रिकेट विश्वातील एक नामचीन विकेटकीपर आणि नामचीन बॅट्समन म्हणून देखील त्यांना जाणलं जातं. या दरम्यान स्विच हिट करण्याचा प्रयत्न होता मात्र संपर्क नाहीये. यावेळेस वेगवान मारा बघायला मिळाला भरत यांच्याकडनं. आदिवासी सन्माननीय गणेशजी कनाडे साहेबांचा हा संघ, तर दुसऱ्या बाजूला सातपूर ब्लास्टर संघ हा सन्माननीय अनिकेतजी कटारे यांचा हा संघ जो मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय. धावफलक 17-17. मयूर वाघ 5 बॉल मध्ये 14 धावांवर बॅटिंग करताय. उडवलाय मात्र अगदी विरुद्ध दिशेला धावत जात असताना डम द ग्राउंड क्षेत्रामध्ये चेंडूला तिथे अडवलं जात आहे. वीक क्षेत्रामध्ये इथे संधी निर्माण केली गेली होती. हाफ चान्स निर्माण केला गेला होता मात्र तो फुल केला गेला नाही आणि थोडासा अवघड होता हा झेल. अगदी विरुद्ध दिशेला धावत जात असताना झेल घेण्याचा प्रयत्न मात्र तो प्रयत्न फसतोय. लाईफ मिळेल इथे मयूर यांना. धावफलक 19. पुढचा बॉल भरत पुन्हा एकदा. इथे ऑन साइडला उडावलाय. अगदी टप्प्यात आल्यानंतर अगदी व्यवस्थित कार्यक्रम केला जातोय मयूर वाघकडनं आणि अगदी हवाई मार्गाने चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर जातोय. षटकार. 6 धावा येतील. कनेक्शन आणि टाइम अप्रतिम राहिलाय. अगदी स्लॉट मध्ये होता. उंचावरनं चेंडू सरळ पार्किंग प्लॉट मध्ये जातोय सीमारेषेच्या पलीकडे. ऑन साइडला पूल केलाय चेंडूला
गुल केलाय मयूर वाघच्या बॅट मधनं. अप्रतिम स्ट्रोक. इट्स आउट ऑफ द पार्क. षटकार 6 रन. रिप्ले मध्ये आपण बघू शकाल अगदी आखूड टप्प्याचा हा चेंडू ऑन साइडला पूल केलाय. अगदी भारतीय संघाचा महान कर्णधार रोहित शर्मा स्टाईलनं चेंडूला फेकून दिलंय मैदानाच्या बाहेर. 31 रन 31 धावा. हा फुलटॉस होता. हा फुलटॉस होता आणि या फुलटॉस बॉलवर फुल टोल वसूल केला जातोय. इथे स्क्वेअर लेग पंच मुख्य पंचांकडनं देखील गोलंदाजाला दंडित केलं जात आहे. हा नो बॉल आणि षटकार अशा 7 धावा मिळतील या बॉलवर. रिप्ले मध्ये आपण बघू शकाल इट्स अ बीमर. अगदी कमरेच्या वर चेंडू इथे रिलीज केलाय, डिलिव्हर केलाय आणि त्यानंतर या फुलटॉस बॉलवर एक तगडा प्रहार मॅक्झिमम हिट खेळून काढलाय आणि चेंडूला फेकून दिलंय स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर. षटकारासाठी 6 रन. 38 रन्स. शेवटचा बॉल फ्री हिट असेल. आहा क्या बात आहे मयूर. फ्री हिट आहे. तर नामदेव यांनी जरी झेल पकडला असेल मात्र काळजी करण्यासारखं कारण नसावं. अगदी सीमारेषेजवळ झेल टिपलाय आणि फ्री हिट आहे. 2 षटकाची समाप्ती होईल. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलक जाऊन पोहोचेल सातपूर ब्लास्टर. बिनबाद 39 धावा. डीजे धावफलक 39. डीजे दर्श यावेळेस विकेटच्या मागच्या बाजूला मयूरच्या बॅट मधला हा एक कलात्मक स्ट्रोक येतोय. अगदी फाईन लेग क्षेत्राला क्लिअर करणारा हा एक रिप्ले मध्ये आपण बघू शकाल. वा बैठक फटका स्वीप केलाय. इट्स अ पॅडल स्वीप. अगदी ऑन साइडला आपण बघत असाल की चांगली फटकेबाजी मयूर करताय. मयूर वाघ यांचं अर्धशतक जर होत असेल तर सन्माननीय सागरजी बच्छाव साहेब यांच्या वतीनं 1001 रुपयांचं पारितोषिक असेल, कॅश प्राइज असेल. धावफलक 43-43. सन्माननीय मनोजी बाल्मिकी सर यांचं देखील इथे आगमन झालंय. त्यांचं वेलकम. धावफलक 43. नामदेव गुलूम आहेत बॉलिंग ट्रॅकवर. आदिवासी एक्सप्रेस या नावाने देखील त्यांना जाणलं जातं. पुढचा बॉल पुन्हा एकदा ऑन साइडला. व्हॉट अ शॉट. वाह आपला क्लास दाखवताय मयूर वाघ आणि चेंडूला फेकून दिलंय लॉंग लेग सीमारेषेच्या फार दूर पर्यंत येतोय. उत्तुंग षटकार. 6 रन. थँक्यू. मयूर वाघ चौथा बॉल मध्ये 45 धावांवर खेळताय. अर्धशतकासाठी हाफ सेंचुरीसाठी फक्त 5 धावांची आवश्यकता आहे. आणखी संघाची धावसंख्या 49. अर्धशतकासाठी
फुल टॉस बॉल इथे मात्र कट करण्याचा प्रयत्न होता, मात्र नाही. अगदी आउटसाइड द ऑफ स्टंप. इट्स अ वाईट बॉल. इट्स अ नॉन प्लेबल डिलिव्हरी. सिंगल येते आणि या सिंगल सोबत या अवंतर धावेसोबत 50 धावा इथे पूर्ण होत आहे सातपूर ब्लास्टर संघाच्या. निलय ग्रुप ऑफ कंपनीज निलय संघाच्या माध्यमातून सौरभ जाधव यांच्याकडनं देखील 501 रुपये येतील अर्धशतकासाठी. मयूर तुमच्यासाठी लॉफ्ट केलाय ओव्हर द कव्हर, ओव्हर द इनफिल्ड. डीप कव्हर रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय, मात्र तीन खेळाडू चेंडू अडवण्यासाठी इथे धावत येत आहे. चेंडूला तिथे अडवलंय अगदी कव्हर क्षेत्राजवळ. या बॉलवर मात्र 2 धावा येतील मयूर वाघच्या बॅट मधनं. 15 बॉल मध्ये 47 धावांवर बॅटिंग करताय मयूर वाघ. तर संघाची धाव संख्या 52. 2.5 षटकाचा खेळ पूर्ण होतोय. 30रं षटक. शेवटचा बॉल घेऊन पुन्हा एकदा सातपूर एंड कडनं नामदेव गुलुम बॉलिंग ट्रॅकवर. आजच्या दिवसभरातला हा 4था सामना. नामदेव एक स्टार ऑलराऊंडर बॉलिंग ट्रॅकवर. इथे मात्र बैठक फटका खेळण्याचा प्रयत्न होता ऑन साइडला आणि या सोबतच या षटकाची अखेर होते. 3 षटकाची समाप्ती. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलक सातपूर ब्लास्टर बिनबाद 52 धावा. डीजे 47 धावांवर बॅटिंग करताय मयूर. फुल टॉस एज आणि यासोबतच मयूर वाघ यांच्या 50 धावा पूर्ण. व्हॉट अ बॅटिंग. सुपर बॅटिंग. चौकाराच्या मदतीनं 57 धावा इथे धावपल लागताय. यावेळेस मात्र निश्चितच नशिबाचा चौकार जरी असेल मात्र रिझल्ट महत्वाचा. चौकार 4 रन येत आहे. मिस टाइम विकेट कीपर डाऊन द बॉल. मात्र झेल इथे निसटतोय. इन्फॉर्म बॅटर मयूर वाघ यांचा मात्र 50 धावा झाल्यानंतर लगेचच झेल इथे ड्रॉप होतोय. एक लाईफ मिळते, संधी मिळते, जीवनदान मिळते. धावफलक जाऊन पोहोचेल 58. 3.3 षटकाचा खेळ पूर्ण झालाय. 6 षटकांची ही लढत. राहुल थोडेसे शांत वाटताय आणि संपूर्ण सूत्र सामन्याचे सूत्र मात्र मयूर वाघ आपल्या हातामध्ये घेत आहे. राहुल ऑन स्ट्राइक. फुल टॉस बॉल उडावलाय आणि अगदी मैदानाच्या बाहेर फेकून दिलाय. उंची जास्त आणि लांबी देखील जास्त आहे. राहुलच्या बॅट बंद आलेला हा आत्ता गगनचुंबी षटकार.
आपण रिप्ले मध्ये बघू शकाल की अगदी ऑफस्टंपवर शपल झाले, स्वतःसाठी चांगली जागा बनवली आणि त्यानंतर मात्र अगदी बॅटवर बॉलला घेत असताना बॉलला देखील त्याची जागा दाखवली आहे. अगदी उंचावरनं चेंडू सरळ एरियल रूट हवाई मार्गाने चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर. 64 धावा. आणखी एक, यावेळेस मात्र एक स्वीट साऊंड ऐकायला मिळाला आणि चेंडू सरळ इट्स आउट ऑफ द ग्राउंड, मैदानाच्या बाहेर. बॅक टू बॅक सलग दुसरा मॅक्झिमम हिट, 6 रन. या अगोदर या 2 षटकारांच्या अगोदर थोडेसे राहुल वाघ शांत आहे असं मी बोललो होतो आणि त्यानंतर लगेचच मात्र तिसरा येईल का. इथे मात्र कट केलाय क्षेत्ररक्षक धावताय, चांगलं फील्ड अगदी बॅकवर्ड पॉइंट सीमारेषी जवळ आणि स्क्वेअर लेग पंचांच्या माध्यमातून मात्र इथे पनिशमेंट दिली जाते. इट्स नो बॉल, इट्स नो बॉल. राहुल वाघ बाहुबली इथे राहुल वाघ आपली ताकद दाखवताय तर दुसऱ्या बाजूला मयूर वाघ आपला क्लास दाखवताय. 70 धावा, 70 धावा धाव पलकावर लागल्यात. शेवटचा बॉल. $72, 72 रन. ऑन साइडला पुल, पॉवरफुल, सक्सेसफुल, वन बाउन्स, चौकार, 4 रन. थँक्यू. 4 षटकांची समाप्ती. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 76 धावा दाफलकर लागताय. मित्रांनो, ज्या पद्धतीची फटकेबाजी होते ना राहुल आणि मयूर कंड, आपण बघत असाल की आंतरराष्ट्रीय म्हणजेच 76 धावा 4 षटकानंतर सध्याच्या घडीला संपूर्ण विश्व तिसऱ्या महायुद्धाकडे जातो की काय, या पद्धतीची परिस्थिती संपूर्ण जगभरामध्ये आपल्याला बघायला मिळते. याचं कारण सध्याच्या घडीला मागच्या काही 2-3 दिवसापासून इराण आणि इस्रायल आणि अमेरिका यांच्यामध्ये युद्धजन्य परिस्थिती आहेत. सातत्यानं मिसाईल्स, क्षेपणास्त्रे एकमेकांविरुद्ध एकमेकांच्या देशांवर इथे पाठवले जात आहे. येस सर, मयूर सर. अगदी त्याच पद्धतीने अगदी ज्या इराण आणि इस्रायल एकमेकांवर क्षेपणास्त्र डाकताय ना, अगदी त्याच पद्धतीने इथे देखील राहुल वाघ आणि मयूर वाघच्या बॅटमधनं हे मिसाईल्स मात्र सातत्याने मैदानाच्या बाहेर सोडले जात आहे. मात्र आपल्या भारत देशाचं, जगाचं दुर्दैव की कुठे पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमध्ये युद्धजन्य परिस्थिती आहे, दुसरीकडे इराण विरुद्ध इस्रायल आणि अमेरिका यांच्यामध्ये देखील प्रचंड सध्याच्या घडीला वाईट परिस्थिती आहे, युद्धजन्य परिस्थिती आहेत. फार अवघड परिस्थिती होते सध्याच्या घडीला विश्वभरामध्ये. अगदी 3 यानंतर 4 षटकानंतर 76 धावा.
सुशांत जाधव आलेत बॉलिंग ट्रॅकवर. या दरम्यान पुन्हा एकदा राहुल वाघ यांच्या बॅटमधनं एक चांगला स्ट्रोक येतो. अगदी सीमारेषेलगत चेंडूला अडवलं जातंय. सिंगल येते ऑन साईडला. 77 धावा इथे दाफलकर लागल्यात. मयूर वाघ 56 धावांवर बॅटिंग करताय. सुशांत, वा भाई वा, या आजच्या खेळातील सर्वात सुंदर इनसाइड आउटचा एक अप्रतिम लाजवाब स्ट्रोक. इट्स आउट ऑफ द पार्क. षटकार, 6 रन. मयूर वाघ यांच्या जवळ फलंदाजी मधले सर्वात अस्त्र अवेलेबल आहेत. त्या अस्त्रांचा अगदी योग्य वेळी वापर करत असताना इथे प्रत्येक बॉलला सीमारेषेच्या बाहेर पाठवण्याचं काम त्यांच्या माध्यमातून केलं जात आहे. भव्य षटकार येतोय. एज त्यावेळेस मात्र फ्लाइंग स्लीप मध्ये चेंडू ओ इथे आहे. अगदी रिले पद्धतीचं क्षेत्ररक्षण बघायला मिळालं. एका फिल्डर्सकडनं बॉल सुटल्यानंतर मात्र त्याचा सहकारी लगेचच धावत येत असताना चेंडूला तिथे अडवत आहे. या बॉलवर मयूर आणि राहुलकडनं 2 धावा अगदी वेगाने पळून पूर्ण केले जात आहे. या 2 धावांच्या मदतीनं धावफलक आणखी पुढे जाईल. टीम सातपूर ब्लास्टर संघ या 2 धावांच्या मदतीनं 85 धावांवर जाऊन पोहोचतोय. मयूर निमाज आज मात्र आज इम्प्रेस केलंय. 64 धावांवर बॅटिंग करतोय. इथे फॉलिंग स्वीप करण्याचा प्रयत्न होता अगदी आपल्या आवडत्या झोनमध्ये, आवडत्या क्षेत्रामध्ये. अगदी लॉंग लेग असेल, स्क्वेअर लेग असेल, या क्षेत्रात खेळण्याचा प्रयत्न होता. मात्र दुसऱ्या बाजूला सुशांत चांगली गोलंदाजी करतोय. अगदी बॅट्समनला रीड करत असताना वाईड यॉर्कर पद्धतीचा हा एक चांगला बॉल तिथे डिलिव्हर केलाय. 85. ओ समोर डाम द ग्राउंड, समोरच्या क्षेत्रामध्ये वाह, मैदानाच्या बाहेर फेकून दिलाय. 6 रन. अगदी प्रत्येक बॉलला मैदानाच्या बाहेर पाठवतोय, अगदी हवेत उडवतोय आणि प्रत्येक बॉलला तुडवतोय मयूर वाघ. लॉफ्ट केलाय तिथे हवेत बॉल आणि अगदी खेळाडूच्या डोक्यावरनं चेंडू डीप मध्ये ट्रॅव्हल करतोय. मात्र प्रयत्न इथे फसतोय आणि चेंडू पुन्हा एकदा सीमारेषेच्या बाहेर. मयूरच्या बॅटमधनं आणखी एक तगडा प्रहार. इट्स 4 रन्स. 5 षटकांची समाप्ती. 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलक जाऊन पोहोचेल 95 आणि मयूर वाघ एकटा खेळतोय. 24 बॉल मध्ये तब्बल 74 धावांवर बॅटिंग करतोय. व्हॉट अ बॅटिंग, सुपर बॅटिंग. एकदा मयूर वाघची बॅटिंग आवडली असेल तर मित्रांनो जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. अफलातून. अगदी या स्पर्धेतील सर्व फलंदाजीचे विक्रम तोडण्याच्या तयारीत आहे ही सलामी जोडी. अगदी विरोधकांच्या पोटात होते आग जेव्हा मैदानावर येतात मयूर वाघ. आउटस्टँडिंग. तगडा प्रहार. बॅक टू द बॉलर. इथे मात्र सॅक्रिफाईस, त्याग करावा लागेल इथे राहुल यांना आणि इथे मात्र पहिला धक्का बसतोय टीम सातपूर ब्लास्टर संघाला. राहुल इथे 95 धावांचं पार्टनरशिप बघायला मिळालं आणि 95 धावांवर पहिला विकेट डाऊन होतोय राहुलच्या रूपानं. फलंदाज बाद. बॅक टू द डगआउट. डीजे. बॉलिंग ट्रॅकवर के विकेटच्या कुठल्या बाजूला चेंडू पिच झालाय हे यासाठी मुख्य पंच SSR म्हणजे समज दत्तार सरांच्या माध्यमातून इथे कुठल्या बाजूला चेंडू पिच झालाय आणि व्हाईट बॉल तर आहेच, मात्र लँड कुठे झालाय, पिच कुठे झालाय. इट्स अ व्हाईट बॉल. सॉफ्ट सिग्नल
मात्र लँड आणि पिच कुठे झालंय हे महत्वाचं, हे तपासण्यासाठी इथे पुन्हा एकदा टेक्नॉलॉजीची मदत मागितली जाते. इट्स अ व्हाईट बॉल. ओह, फुल टॉस. हवेत 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 आणि इथे मात्र मयूर वाघ आणि मयूर वाघच्या खेळीचा इथे अंत होतोय. याचं कारण त्यांचा झेल इथे टिपला जातोय. मयूर वाघ एक जबरदस्त इनिंग पूर्ण करत असताना बघू शकता आपण मयूर वाघ यांची निराशा. एक 100 धावा पूर्ण करण्याचा मानस होता, मात्र निश्चितच एक बिग हिट करण्याच्या प्रयत्नामध्ये मात्र मिस टाइम स्ट्रोक आणि फॉलो थ्रू मध्ये के कडनं एक चांगला झेल टिपला जातोय. आउटस्टँडिंग इनिंग बाय मयूर, सुपर. सर्वात महत्वाचं की 95 धावांचं पार्टनरशिप बनलं गेलं. 95 धावांवर पहिला विकेट डाऊन झाला, त्यानंतर 1 धाव आली. 96 धावांवर दुसरा सलामीवीर म्हणजेच मयूर लगेच बाद झाले, त्यांनाही माघारी परतावं लागतंय. मित्रांनो, आज इथे आयोजन समितीच्या माध्यमातून आपल्या सर्वांचं, प्रेक्षकांचं, मान्यवरांची मनोरंजनाची फार मोठी व्यवस्था केली गेली. याचं कारण सकाळच्या पहिल्या सत्रापासून आपले पुण्याचे मायकल तर होतेच, त्यानंतर नाशिकचे तात्या विंचू आले आणि आता आता कोण आलंय बघू शकता आपण. आता आणखी एक स्पेशल गेस्ट मैदानाच्या आतमध्ये येत आहे. स्पायडरमॅन आलेत, आपण बघू शकाल अगदी व्हीआयपी डायच्या समोरच्या बाजूला स्पायडरमॅन यांना देखील आपण बघू शकाल. अगदी एक अत्यंत सुंदर वातावरण या स्पर्धेच्या निमित्तानं आपण बघतोय मैदानाच्या आतमध्ये. अगदी मैदानाच्या आतमध्ये बॅट्समन चौकार षटकार ठोकत प्रेक्षकांचं मनोरंजन तर करतात आहेच, मात्र करता आहेच तर त्यांच्या सोबतच आता नाशिकचा तात्या विंचू आणि सोबतच स्पायडरमॅन देखील आज त्यांना आमंत्रित केले गेले आज. आणि सर्वात स्पायडरमॅन आहेत, तात्या विंचू आहे आणि मायकल जॅक्सन पण आहेत. आता दिवसभरात आणखी कोण कोण येईल ते बघणं फार उत्सुक्याचं असेल. फुल टॉस बॉल, स्टँड अँड डिलिव्हर. टाइम अप्रतिम केलाय अभिषेक यांच्या बॅट मधनं हा चेंडू सीमारेषेच्या बाहेर सारन. क्या बात आहे. थँक्यू आमचे नाशिकचे तात्या विंचू, प्रसिद्ध इन्स्टा स्टार देखील आहेत आमचे. वा भाई वा. क्या बात आहे. नाईक यांना घ्या पडद्यावर. धावफलक 103 झाल्यात. 100 धावा पूर्ण इथे नाशिक सातपूर ब्लास्टर संघाच्या झपाटलेला. 1993 मध्ये मराठी चित्रपट विश्वामध्ये हा मैलाचा दगड ठरलेला एक फार मोठा चित्रपट, सुपर डुपर हिट चित्रपट झपाटलेला. आणि या चित्रपटामध्ये एक महत्वाचा रोल राहिलेला, कॅरेक्टर राहिलेलं हे झपाटलेला चित्रपटातील नाशिकचा तात्या विंचू आणि आमचे सहकारी या टेनिस क्रिकेट डॉट इनचे. हो, फुल टॉस उडवलाय. आणि आमचे टेनिस क्रिकेट डॉट इनचे आमचे ऑपरेटर साहिल चव्हाण सांगताय की झपाटलेला हा चित्रपट मी तब्बल 7 वेळेस बघितलाय. माझा आवडता चित्रपट आणि यातील हे कॅरेक्टर म्हणजेच तात्या विंचू, स्वर्गीय लक्ष्मीकांत बेर्डे यांची प्रमुख भूमिका असलेला, महेश कोठारे, लक्ष्मीकांत बेर्डे यांची प्रमुख भूमिका असलेला चित्रपट भयपट होता. आणि त्यात तात्या विंचू, हेच तात्या विंचू आज आणि हॉलिवूड एक मोठा सिनेमा स्पायडरमॅन, त्यातील देखील कॅरेक्टर आज आपल्याला मैदानावर बघायला मिळतंय. इथे 6 षटकांची समाप्ती होते. सातपूर ब्लास्टर संघाने या स्पर्धेतील धावांचा उच्चांक नोंदवलाय
तब्बल 107 धावा फटकावल्यात. त्यात मयूर वाघच्या वैयक्तिक 74 धावा आपल्याला बघायला मिळाल्या. त्या 74 धावाच्या जोरावर, राहुल वाघच्या बॅटिंगच्या जोरावर तब्बल 107 धावांचा डोंगर इथे उभारलाय आणि टीम आदिवासी 11 या संघासमोर 108 धावांचं इथे आव्हान दिलंय. ओव्हर टू डीजे. थँक्यू. एकशे आठ धावांचं लक्ष आणि 108 धावांचं लक्ष कशा पद्धतीने टीम आदिवासी 11 संघ पूर्ण करतो हे आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी समालोचन कक्षामध्ये इथे पुन्हा एकदा आपल्यासोबत जॉईन होत आहे पुण्याचे मायकल म्हणजेच सन्माननीय नितीनजी वेताळ सर. या पुढच्या डावात आपण ऐकू शकाल खास पुण्यावरनं आपल्या सर्वांचं मनोरंजन करण्यासाठी महाराष्ट्रातील नामवंत डान्सिंग अंपायर सन्माननीय नितीनजी वेताळ सर. तर ओव्हर टू नितीन सर. थँक्यू. थँक्यू अप्पा. नमस्कार मित्रांनो, मी पुणे भूषण नितीन वेताळ पुन्हा एकदा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करेल. नमो चषक 2026चा हा थरार आहे. आजचा अंतिम दिवस खरं तर या स्पर्धेचा आहे. मेगा फायनलची मॅच संध्याकाळच्या सत्रामध्ये तुम्हाला दिसेल. 107 धावा बनवल्या जिंकण्यासाठी 108 धाव्यांचा टार्गेट. बघा 6 षटकांचे सामने आहेत आणि या
36 चेंडूंमध्ये देखील 100 धावा, 100 पेक्षा जास्त धावा बनवल्या जातात. मागल्या मॅच मध्ये आपण पाहिलं तर काय अफलातून फटकेबाजी झाली होती. लक्ष्मण महाराज, तेजस गायकवाड, पण त्याच मॅच मध्ये गुंजाळची बॅटिंग देखील अफलातून झाली होती. त्याच्यासाठी टाळ्या देखील वाजल्या होत्या. जिंकणाऱ्यापेक्षा हारणाऱ्याची चर्चा ही क्रिकेटमध्ये जास्त असते. तुम्ही कोणाबरोबर जिंकलात ही सगळ्यात मोठी चर्चा क्रिकेटमध्ये असते. आणि क्रिकेट असा खेळ आहे, हरल्यानंतर कसं जिंकायचं, कसं लढायचं, कसा आत्मविश्वास तयार करायचा, हा एकमेव खेळ म्हणजे क्रिकेट, जो सातत्याने आपल्याला दाखवतो. चला थोडंसं फास्ट खेळूया, विनंती आहे. आयुष्यामध्ये काय महत्वाचं आहे ना, आपण तर टाइम महत्वाचा आहे. बघा, बायकोचं मन दुखलं, बायको जर रुसली त्याला एखादी साडी द्या, ती हसेल. गर्लफ्रेंड जर सोडून गेली असेल, तिला छान गुलाबाचं फुल द्या, चांगला प्रपोज करा, तिला एखाद्या हॉटेलला फिरायला न्या, ती मिठी मारेल. पण मित्रांनो, आयुष्यातून गेलेली वेळ ही पुन्हा येत नाही. तुम्ही किती खर्च करा, कितीही अफलातून खर्च करा. एका पत्रकाराने अंबानीला विचारलं, तुम्ही जगातली कोणती गोष्ट विकत घेऊ शकत नाही? अंबानीमधली अशी जगात कोणतीच गोष्ट नाही जी मी विकत घेऊ शकत नाही, पण एक गोष्ट अशी आहे ती मी नाही, कोणीच विकत घेऊ शकत नाही, ती म्हणजे वेळ. आयुष्यामध्ये महत्वाचं काय आहे? वेळ. टाइम इज मोर दॅन मनी. आणि आयुष्यामध्ये वेळ महत्वाचा. लेग्स प्ले. 108 धावेंचं टार्गेट. पहिला चेंडू, सुरुवात. वा भाई वा, आपा खात्यात भेळ. मैदानामध्ये नामदेवचा बघा खेळ. वा भाई वा, काय षटकार आहे. नावातच देव आहे. बघा, क्रिकेट आपण कोणामुळे खेळतो माहितीये का? कपिल देवमुळे. जर 83चा वर्ल्ड कप आपण जिंकला नसता तर क्रिकेट खेळ हा भारतात आला नसता, तो तिथेच थांबला असता. ती शेवटची संधी होती भारताला की तुम्ही कपिल देव, तुम्ही विनवणी करताय, आपल्याकडे पैसे नाही क्रिकेट खेळायला, तुम्ही जाताय, हारलात तर तुम्हाला परत क्रिकेटमध्ये प्रवेश नाही, तुम्हाला खेळता येणार नाही. पण कपिल देवने सांगितलं, हा खेळ माझ्या एकट्याचा नाही, हा देशाचा पण आहे. माझ्या देशातल्या प्रत्येक खेळाडूला हा खेळ खेळता आला पाहिजे. म्हणून ती जिद्द, ती चिकाटी सातत्याने तिथे दाखवली आणि त्यांनी तो खेळ जिंकला. इतिहास, रेकॉर्ड बनवला. आज ते रेकॉर्ड तुम्हाला इथे बनवायचा आहे. त्यावेळेस नव्हता, पण आता सगळ्यात जास्त पैसा क्रिकेटमध्ये हा भारताकडे आणि सगळ्यात गोष्टीत पैसा आहे. सॉरी, यस, धूळ आली या मैदानामध्ये. वादळ देखील उडलं गेलंय आणि हे वादळ खूप काही सांगून जाते. दोन्ही टीम मध्ये एक वादळ आहे. जिंकल्यानंतर सांगणार आहे की कोणत्या टीमचं वादळ हे सातत्याने घुमणार आहे. दोन्ही पंचांचं कौतुक असेल, पण सगळ्याच कौतुक आज मी तात्या इंचूचं करेल. बघा सर, आपण साधा टी शर्ट घातला तरी घाम येतो, पण तात्या इंचूच्या डोक्यावरती ती एक वेगळी स्टाईल आहे. सगळ्या गोष्टी जड आहेत, त्याच्यामध्ये त्यांचा गरमपणा, त्याच्यामध्ये त्यांची कला. खरं तात्या इंचूला सल्यूट आहे. पुन्हा एकदा हवाई सफर, कव्हरच्या डोक्यावरून केलाय कव्हर. डीप डीप करत जातय. छर छर छर, चौकार. डीजे थँक्यू. बघा, ज्याच्या सोन्यामध्ये, त्याच्या गाड्यामध्ये सोन्याचा घोडा जाऊन घेऊन फिरतो माझा ब्लॅक घोडा. ज्याच्याकडे थार आहे ना, त्याला घोडा म्हटलं जातं. बघा, गाड्यांना देखील नाव आलेत, हत्ती, चित्ता, घोडा. हो, काय काय चेंडू टाकलाय वाईट झोन मध्ये. वाईट झोन मध्ये वाईट बॉल आहे. युवा उद्योजक, युवा नेते लालाभाऊ गुले यांचं या ठिकाणी आगमन झालंय. नमो चषक 2026 मध्ये त्यांचं देखील मनापासून सच्च स्वागत आहे. मी भाऊंना विनंती करेन की भाऊ, आपण व्यासपीठावरती या. आपलं देखील या क्रिकेटच्या निमित्तानं मनापासून सरसे स्वागत आहे. पंचांनी दंडित गेलंय. इकडे वाईट बॉल आहे, वाईट बॉल आहे. बघा आपा, तुम्ही पंचांबद्दल जर मी चर्चा करेल ना, मी आता महाराष्ट्रभर, मी तर भारतभर पंचांची भूमिका करत असतो. मी एका ठिकाणी एका कॉमेंटेटरचं ऐकलं होतं की अंपायर होणं सोपं नाहीये. आणि नाहीच आहे. तुम्ही बॅट घेतली, बॅटर होताल. तुम्ही बॉल घेतला, बॉलर होता. तुम्ही फिल्डिंगला उभे राहिलात, फिल्डर होताल. पण पंचांच्या भूमिकेसाठी तुम्हाला 42 नियमांचा अभ्यास करावा लागतो. पण त्या 42 नियमांसाठी तुम्हाला 365 नियमांचा अभ्यास करावा लागतो. लॉ, किती लॉ आहे, तुम्ही त्याचा अभ्यास करून तुम्ही पंच होताल. वाईट किती प्रकारचे, नो किती प्रकारचे आहेत, ह्या सगळ्या गोष्टींच्या अभ्यासामधून एक ठरतो, त्याला पंच म्हणतात.
सामाजिक कार्यकर्ते युवा उद्योजक प्रमोद भाऊ डांगरे पाटलांच्या ठिकाणी आगमन झाले. मी दादांना विनंती केली की दादा आपण देखील व्यासपीठावरती यायचंय. खरं तर पप्पू दादांचं हे सगळे जिवलग मित्र आहेत. बारा धावा फलकावरती आहे. क्रिकेट विश्वामध्ये ज्याने इंग्लंडच्या विरोधामध्ये रागामध्ये 6 बॉल 6 षटकार मारले होते ना, त्या युवराज सिंगचा जर्सी नंबर आहे 12. हो बॅट फिरली हवेमध्ये. पंच देखील विचार करतात, बाप रे बाप, डोक्याला ताप, हात लावला गेलाय. क्रिकेटमध्ये सगळ्यात महत्वाचा चेंडू म्हणजे DOT डॉट. वाह, डॉट बॉल. थँक्यू. वाह भाई वाह, पुन्हा एकदा डोक्याला हात लावला जातोय. अपील देखील केली जातीये. युवदर्शक आकाशदादा सोनवणे आपलं देखील मनापासून सरस स्वागत आहे या स्पर्धेच्या निमित्तानं. आज दिवसभरामध्ये आपण नेते येणार आहेत. युवा उद्योजक आकाशदादा सोनवणे यांचं देखील या स्पर्धेच्या निमित्तानं पुढे एकदा मनापासून सरस स्वागत आहे. आकाशदादाला देखील विनंती, आपण देखील व्यासपीठावरती यायचंय. स्थानापन्न होऊन सामन्याचा आनंद घ्यायचा आहे. हो बॅटेज आहे, चांगला गॅप पाहिला तिकडे, चॉप केलाय चेंडू तिकडे. क्षेत्ररक्षक तैनात, कव्हरमध्ये एक सिंगल मिळणे, दुसऱ्या धावेचा प्रयत्न केलाय. आयुष्यामध्ये प्रयत्न करत राहा. प्रयत्न केल्यानंतर यश तुम्हाला सातत्याने मिळणार आहे. यश तिसऱ्या पंचांकडे जात. सॉरी शतक संपले. सॉरी सर, चुका या माणसाकडे होत असतात. जो माणूस चुकत नाही तो आयुष्यामध्ये काही शिकत नाही, पण जो सातत्याने चुकतो त्याला आयुष्यात काही शिकता येत नाही. हे आमच्या आपण नेहमी सांगतात. नाशिकचा तात्या इंचू, मी मगाशी म्हटलंय तात्या इंचू, तुम्ही जर मुलगी असताना मी आज तुम्हाला प्रपोज केलाच असता. बाबा घरी ऐकतील. तात्या इंचू पोझिशन चुकती. सगळं चुकलं तरी चालेल, पोझिशन चुकून देऊ नका. आय लव्ह यू. क्या बात आहे. एक ओव्हर मैदानामध्ये संपली गेली आहे. 14 धावा फलकावरती लावल्या गेल्या. 14 धावा. तातईंसोनी जो आता एक डान्स केला की हे नाणं दिसतं या शुभून बाबासाहेबांच्या पुण्याईनं. खरं तर बाबासाहेबांची पुण्याई फक्त एका व्यक्तीवरती नाही तर पुऱ्या भारतावरती आहे. आज संविधानाची किंमत काय प्रत्येकाला माहित असेल. वाह, टाइमिंगला जवाब, थोडासा फटका फसला गेलाय गॅप मध्ये. ज्या मिलेगा मौका वहां ये बैटर लगाएगा. चार 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 चौका. थँक्यू. वाह तात्या इंचू, वाह. बघा आपण मगाशी 14 धावा होत्या. 14 धाव्यांचं एक महत्व तुम्हाला मी सांगेल. वा भाई वा, तिर 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 फळाचित डीजे. खरं स्पर्धेच्या निमित्तानं अनेक नेते देखील येतात, पण सिने अभिनेत्री देखील या ठिकाणी आहे. साक्षी श्रीमंत राठोड या मॅडमचं देखील या ठिकाणी मनापासून सरस स्वागत आहे. खरं तर मॅडमने अनेक ठिकाणी काम केलं. आपण मोठ्या मोठ्या पडद्यावर देखील आपण माझी भानुमती नावाचा एक सिनेमा आला होता, त्या सिनेमामध्ये देखील मॅडमने एक मोठी महत्त्वाची भूमिका पार केली होती. माझा शोनू
माझं पिल्लू हे जे गाणं सध्या ट्रेंडिंगला आहे, त्या ज्या देखील त्या कलाकार आहेत आणि त्यांना देखील या स्पर्धेच्या निमित्तानं आणि आपले आदरणीय पप्पू गायकवाड सर आणि यांच्याबद्दल काहीतरी बोलू इच्छित आहेत त्या मॅडम. तर मी मॅडमला विनंती करते, मॅडम प्लीज आपण देखील या स्पर्धेच्या निमित्तानं 2 शब्द आणि आमच्या आदरणीय पप्पू दादा देखील, अर्थात त्यांना डायमंड म्हटलं जातं. वा मॅडम. हॅलो हॅलो. तर प्लीज सगळे खेळाडू, मी तुम्हाला सगळ्यांना एक सांगू इच्छिते का पप्पू डायमंड उर्फ अविनाश गायकवाड यांना डायमंड का म्हणलं जातं, आज मी हे सांगाल तुम्हाला सगळ्यांना. तर याचं कारण एक का त्यांचे वडील हिरामन गायकवाड, हिरामन म्हणजेच त्या नावामध्ये हिरामन, हिरामन म्हणजेच हिरा हे नाव येतं. तर ते हिरामन नावाचं पुढचं नाव येतं हिरा, हिरा म्हणजेच डायमंड. तर सगळेजण त्यांना म्हणायचे पप्पू डायमंड, त्यांना या नावाची चीड यायची. पण ते म्हणायचे की मला डायमंड नका म्हणत जाऊ. पण नंतर त्यांना या नावाची ओढ लागली, सगळेजण त्यांना पप्पू डायमंड म्हणायला लागले आणि त्यांना या नावापासून असं झालं की त्यांचं एक नाव झालं, ब्रँड झालं, नाव झालं, सगळ्या गोष्टी झाल्या. आज त्यांनी त्यांच्या वडिलांसाठी एक शब्द सांगितलं होता मला. एक डोळ्यात पाणी होतं, तोंडावरती एक नाराजगी होती, काहीतरी विषय होता. मी त्यांना विचारलं सहज का आम्ही सगळेजण तर बॉस बोलतो, तर मी विचारलं होतं की बॉस तुम्ही रडता काय, तुमच्या आज डोळ्यात पाणी का आहे, का तुम्ही आज खेळताय, ते एक आनंद असला पाहिजे. तर ते बोलले होते की मी आज माझ्या वडिलांसाठी रडतोय. तर म्हटलं का असं, तर त्यांनी त्यांच्या वडिलांसाठी एक शायरी उभी केली होती. तर ते असं बोलले होते की बाबाला, माझ्या बाबाला शब्दात मांडायला माझा बाबा एवढा छोटा नाहीये. पहिली गोष्ट ते बोलले होते पप्पू डायमंड स्वतः हिरामन गायकवाड यांचं सुपुत्र अविनाश हिरामन गायकवाड उर्फ पप्पू डायमंड हे बोलले होते की माझ्या बाबाला शब्दात मांडायला माझा बाबा एवढा छोटा नाहीये आणि बाबाला शब्दात मांडावा एवढा मोठा मी नाहीये. परत एकदा तुम्हाला बोलते की बाबाला शब्दात मांडायला माझा बाबा एवढा छोटा नाहीये आणि बाबाला शब्दात मांडायला एवढा मोठा मी नाहीये. त्याच्यामुळं ते आमचे DMD शेठ यांना मानता आणि राहिले आपले केदू सरकार, केदू भाई, केदू मामा यांचा आणि त्यांच्या वडिलांचा यांना सगळ्यात मोठा सपोर्ट आहे, सहकार्य आहे. त्याच्यामुळं आज ते एवढ्या मोठ्या आहे ना स्टेजवरती, त्यांचं एवढं मोठं सरकार आहे आणि त्यांचं खूप मोठं सहकार्य आहे. थँक्यू मॅडम. काय उदाहरण दिलंय बघा. अप्पा पप्पू डायमंड हे नाव, खरं तर डायमंड म्हणजे हिरा आहे म्हटलं जातं, पण खरंच पप्पू आय लव्ह यू. काय वाक्य मॅडमने रचलंय बघा की खरंच बॉस तुम्ही सगळ्यांनी मानी. मॅडम खरं तुमचं कौतुक की तुम्ही काय शब्द मांडत, लाख मोलाचा एक शब्द आहे. शब्दामध्ये मांडेल एवढे छोटे माझे पप्पा नाही आहेत आणि त्यांचे ओळख मी शब्दामध्ये लिहिन एवढा मोठा देखील मी नाहीये. वाह रे भाई, रा कॅच ऑफ द टुर्नामेंट. काय जबरदस्त कॅच घेतलाय. या कॅचला किती सेकंद लागले असतील ह्याला आपल्याला मोजता पण येणार नाही. काय जबरदस्त कॅच घेतलाय. रिप्लाय जर पाहिला सर आपण, गा तुम्ही पहा, मारला गेला त्यानंतर स्वतःला बॅलन्स करायला देखील आपला वेळ नव्हता. बॅटरला देखील इतका मोठा प्रश्न पडलाय की आता ही विकेट गेली. जबरदस्त कॅच. अबीद अली भाई, ये कहाँ से आया है बंदा, आया है छा गया है आज ये मैदान में। आप आज जिस टीम की मैच है ना, हर एक टीम का बंदा छा जा रहा है। लक्ष्मण मारा छा गया, तेजस गायकवाड छा गया, गुंजा छा गया, महेश छा गया, अभी ये अली दिखी लगा है। यस आप हमारे आप हर बार कहते हैं क्रिकेट के मैदान में जो हर वक्त मचाता है खलबली, उसका नाम है अबीद अली। क्या बात है।
स्पर्धेच्या निमित्तानं युवा उद्योजक युवा नेते गणेशजी बाचल साहेबांसाठी देखील आगमन झाले. त्यांचं देखील या स्पर्धेच्या निमित्तानं मनापासून सरचे स्वागत. दादांना देखील विनंती, आपण व्यासपीठावरती स्थानापन्न होऊन क्रिकेटचा आनंद घ्यायचा आहे. आली इस बंदे को हमने देखा है कहीं तो अब्बा, ये जब आता है तो छाई जाता है. क्या गेंदबाजी की है इसने, जबरदस्त गेंदबाजी. ये महेश जब भी कीपिंग करते हैं तो उनको भी पता है कि किस गेंदबाज को कब गेंद देनी है, उस तरह की गेंदबाजी करते हैं. आने वाली गेंद क्या होगी. 108 का टारगेट मैदान के अंदर है. वायॉर्करचा प्रयास केला होता, दिशा दिली या चेंडूने. तिकडे पाहता सिंगल मिळणार आहे आणि एका सिंगलने मात्र धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या फलक थोडासा हालेल, डुलेल, पळेल. 28 लॉस ऑफ 2 विकेट्स. 2.3 ओव्हरचा सामना मैदानामध्ये संपला गेलाय. अजूनही या ओव्हरचे काय चेंडू बाकी आहे. नामदेव, जिसके नाम में ही देव है, तो नामदेव मैदानाच्या आतमध्ये आहे. 9 चेंडू 20 धावेंवरती खेळताना एका बाजूला न्यू बॅटर भरत मैदानाच्या आतमध्ये 2 चेंडू खर्च केले त्यांनी आणि एक सिंगल बनवली गेली पण आली. 21 चेंडू आणि 80 धावेंचं टार्गेट आहे. टार्गेट छोटं आहे की मोठं आहे हे तुम्हाला लक्ष देऊनच खेळावं लागणार आहे. ताता इंचूची एक वेगळीच हवा आहे. मला वाटतं यावेळेस माझा बॅनर लागलाय, पुढल्या वेळेस आपण 4 बॅनर लावावं लागतील. या स्पर्धेच्या निमित्तानं वा टायमिंग लाजवाब. हवेमध्ये चेंडू फ्लाइंग फ्लाइंग करत जातोय. टेक व्हेरी गुड कॅच. ये कॅच है या माझे. या स्पर्धेच्या निमित्तानं अनेक मान्यवर उपस्थित राहतात. त्याचप्रमाणे ज्यांचं नुकतंच आगमन झालंय, धीरज काकुस्ते युवा उद्योजक यांचं देखील मनापासून सरसे स्वागत आहे. त्यांना विनंती आहे देखील आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचे आणि सामन्याचा आनंद घ्यायचा आहे. आपा एक बंदा आता एक बंदा बाहेर जात आहे. काय जबरदस्त आखणी मैदानाच्या आतमध्ये आहे बघा. साधू संतांचं एक खरं तर आपण एक जण येतो आणि एक जण बाहेर जातोय आणि एक बाहेरचे पब्लिक देखील मग आम्हाला बोलायचं आणि आपल्या अभिनेत्री मैदानाच्या आतमध्ये देखील काहीतरी बोलू इच्छितात. येस मॅम. हॅलो, मी साक्षी श्रीमंत राठोड. मी असं बोलू इच्छिते की पोरं पोरी राहता, पोरं पोरींसाठी शायरी करता आणि पोरं पोरींसाठी शायरी करतात. पण आज एक खास दोघं मित्रांमधली मी शायरी करते. पप्पू डायमंड कडनं लक्ष्मण महाराजांसाठी. मैंने देखा नहीं रंगों से कभी अलग करके उसे, मैंने देखा नहीं रंगों से कभी अलग करके उसे, उसने जो पहना वही मेरे पसंदीदा हुआ. मैंने देखा नहीं कभी रंगों से अलग करके उसे, उसने जो पहना वही मेरे पसंदीदा हुआ. प्यार प्यार नहीं था, इजहर इजहर नहीं था, जो था वो मेरा खास था और उसका नाम है लक्ष्मण महाराज, जो मेरे दिल के पास है, मेरा खास है. वा, ही दोस्ती तुटायची नाही. या दोस्तीसाठी देखील मी गाणं म्हणणार आहे आपण थोड्या वेळाने. ते गाणं म्हणजे अख्ख्या महाराष्ट्रभर प्रसिद्ध आहे. कवी आनंदरावची एक सुंदर कविता आहे, मी तर वणव्यामध्ये गारव्यासारखा. इंस्टावरती माझी देखील कविता 8 मिलियन लोकांनी बघितलेली. ही कविता मी गायलेली, पण त्याला कॉपीराईट आल्यानंतर ती डिलीट केली गेली. आता काय युट्यूबला कॉपीराईटचे लय मोठे प्रश्न आहेत. आता तुम्ही लिहिलेले शब्द देखील बोलू शकत नाही एखाद्याचे. नक्कीच नक्कीच. अच्छा, तुम्हीच होता का तिकडे? तुम्ही होता? अच्छा, थँक्यू थँक्यू. आणि मध्ये एक कार्यक्रम झाला होता आपला होम मिनिस्टरचा माझा सातपूरमध्ये. त्या कार्यक्रमात देखील मी गाणं म्हटलं होतं. तिथे जबरदस्त 8 महिला रडल्या होत्या या गाणं ऐकल्यानंतर. म्हणत ह्या मॅडम देखील त्या ठिकाणी होत्या. पण मॅच मध्ये रंगत आलेली आहे. मी पुण्याला मॅचकडे घेऊन जाईल मित्रांनो. 32 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. सुशांत न्यू बॅटर आहेत, एकीकडे भरत आहेत, आली देखील मैदानाच्या आतमध्ये आहेत. एक चांगली रचना मैदानाच्या आतमध्ये आहेत. मित्रांनो, आयुष्यामध्ये काय कमवता आलं नाही तरी चालेल, पण मैत्री अशी कमवा ना की ज्या ठिकाणी तुम्हाला संकट येतील त्या ठिकाणी संकटाच्या वेळी तुमची फॅमिली नाही, तुमचा नातेवाईकाचा परिवार नाही, तुमचा मित्र सगळ्यात आधी उभा असतो.
त्याच्यामुळे आयुष्यामध्ये मैत्री कमवा. आणि क्रिकेट आप्पा असं साधन आहे जिथे पैसा देखील कमावला जातो, नाव देखील कमावलं जातं, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे या ठिकाणी मैत्री कमवली जाते. मैत्री कमवण्याचं साधन म्हणजे आप्पा क्रिकेट आहे. बघा, आज आप्पाची माझी ओळख कोणामुळे? क्रिकेटमुळे. आज सरांची माझी ओळख कोणामुळे? क्रिकेटमुळे. टेनिस क्रिकेट लाईव्हची ओळख कोणामुळे? क्रिकेटमुळे. ह्या क्रिकेटने आयुष्यामध्ये सगळं काय दिलंय. जाऊया पुण्यात मॅच कडे. बॅटर बॉलर सगळे तयार आहे. यस, व्हाईट बॉल. तिसऱ्या माणसांकडे जातोय की हा चेंडू वाईड आहे, पण कोणत्या पद्धतीचा आपण लगेच पाहणार आहोत. लाईनच्या बाहेर पडलाय की नाही. यस, तिसरे पंच आमचे आप्पा देखील आहेत. आप्पांना देखील पंचांच्या भूमिकेचा खूप मोठा अभ्यास आहे. बॉल आहे, वाईड नाही आहे. फेअर डिलिव्हरी. यस, बॅट थोडे सफल झाले होते स्ट्राईकला. त्याच्यानंतर यस, बॉल थोडा बाहेर पडला गेलाय, पण खूपच लांब आहे बॉल बॅटर पासून, आणि डॉट बॉल. योधचक चेतन दादा सावकार आणि दीनानाथ मीनानाथ नागरे साहेब आणि चैतनजी सावकार साहेब या दोन्ही व्यक्तींसाठी ठिकाणी आगमन होते. त्यांचं देखील या स्पर्धेच्या निमित्तानं मनापासून सरसे स्वागत. पुढला चेंडू बॅक 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 करायचा होता, तिकडे थोडं सफल झाले होते. अंगावरती चेंडू आलाय आणि डी डॉट बॉल. मी अनेक ठिकाणी अनेक स्पर्धा केल्यात. आपण 3-3, 4-4 समालोचक असतात, आणि आता एक नवीन पद्धत आली की 3 ते 4 समालोचक असतातच. एक मॅच त्यांनी बोलायची, एक मॅच त्यांनी बोलायची. पण मला तुमचं कौतुक करायचंय. 3-3, 4-4 मॅच. बरं, त्या मॅच मध्ये देखील एक इनिंग तुम्ही करा, एक इनिंग मी करेल. पण तुम्ही 4-4, 5-5 मॅच तुम्ही सातत्याने करताय. खरं तुमच्या आवाजामध्ये ताकद आहे. तुम्ही सातत्याने बोलणं खूप कठीण आहे. यस, अंगावरती चेंडू फेकला होता, तिथे डॉट बॉल. ताता इंचो आपल्याला विनंती आहे, आपल्याला देखील थोडा सेमीफायनलचे लॉट्स पडले जात आहेत. यस, आमचे आदरणीय मनोजी तांबे सर देखील या ठिकाणी आले आहेत. त्यांचं देखील स्वागत आहे. भाईजी आहेत. खरं सुंदर आयोजन आहे या व्यक्तींच्या माध्यमातून. योधेचे बाबा नांगरे आणि चेतनजी सावकार या दोन्ही व्यक्तींचं या स्पर्धेच्या निमित्तानं मनापासून सरसे स्वागत आहे. दोन्ही व्यक्तींना विनंती आपण व्यासपीठावरती यायचंय. लॉट्स पाडले जात आहेत इथे. पुढे येऊन खेळलाय, गॅप मध्ये गेलाय, सीमा रेषा पार. छर 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 सावकार. यस, शतक संपलं गेलंय. तात्या इंचू आपल्याला विनंती आहे, थोडासा ब्रेक घ्या. तात्या इंचू यस, नंबर देत आहेत का मिठी? या लवकर या जरा, तुमच्या जरा माझं काम आहे, माझं वैयक्तिक. यानंतरच्या मॅचच्या मित्रांनो लॉट्स पडले जात आहेत, कारण यानंतरची होणारी अप्पा प्रत्येक मॅच इतकी महत्वाची आहे. इथे जिंकलं तरी पारितोषिक आहे आणि हारलं तरी पारितोषिक आहे, अशा मॅचेस आहे. येस सर. यस, लॉर्ड्स वरती लगेच पाडले जातील. ज्या 3 टीमा सेमीफायनल मध्ये प्रवेश केलाय, मी त्या 3 टीमाच्या कॅप्टनला विनंती करेन की आपण व्यासपीठावरती याचे लॉर्ड्स पडले जाणार आहेत. या अजूनही मॅचचे काही चेंडू बाकी आहेत. ओ टू अप्पा. धन्यवाद नितीन सर. मित्रांनो, आता आपण या मॅचेस, या स्पर्धेचे सेमीफायनल नमोचषक 2026 पर्व पहिले या स्पर्धेच्या सेमीफायनलच्या मॅचेस आणि त्या मॅचेस कशा पद्धतीने होतील, कुठला संघ कुठल्या संघासोबत इथे मैदानाच्या आतमध्ये फाईट करेल, या मॅचेसचे लॉट्स म्हणजे चिठ्ठी पद्धतीने इथे पूर्ण केले जात आहे. आमचे सन्माननीय मनोजी तांबे सर. हो हो,
आणि जो मैदानावर सामना खेळला जातोय सुपर 8 मधील चौथा सामना, यातील विजयी संघ हा चिठ्ठीत लिहिलेला आहे. त्या पद्धतीने आपण लॉट्स इथे निश्चित करतोय. मान्यवर मंडळी उपस्थित आहेत, सर्व संघांचे प्रतिनिधी आहेत आणि सद्दाम हुसेन याच्या शुभ हस्ते हा उठाव बेटा, दो चिठ्ठी उठा. आमच्या बाल क्रिकेट रसिकाच्या माध्यमातून ही चिठ्ठी उचलली जाते. सन्माननीय मनोजी तांबे सर आहेत, योगेशजी शेवरे सर, आमचे सर्व मान्यवर मंडळी. पहिला सेमीफायनल असेल टीम शिवशाही आणि त्यांच्या विरुद्ध पहिल्या सेमीफायनल मध्ये असेल या सामन्यातील विजयी संघ हा असेल पहिल्या सेमीफायनल मध्ये. आणि त्यानंतर सेकंड सेमीफायनल असेल टीम NSF आणि टीम देवांश 11. या पद्धतीच्या मॅचेस असतील दोनही. तर या दोनही सेमीफायनलसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. यानंतर सन्माननीय निलेशजी जोशी साहेब आणि सन्माननीय रवीजी जोशी सर या दोनही भारतीय जनता पार्टीच्या आमच्या पदाधिकाऱ्यांचं अगदी मनपूर्वक स्वागत आणि आभार. आपण आलात, आपला बहुमूल्य वेळ आपण या स्पर्धेसाठी देताय, त्याबद्दल आलेल्या सर्व मान्यवरांचं. फुल टॉस बॉल. एक महत्वाची सूचना असेल सेमीफायनल मध्ये पोहोचणाऱ्या चारही संघांसाठी की जो मैदानावर सामन्यातील जो विजयी संघ असेल त्या विजयी संघाचा सेमीफायनल सामना हा दुसरा असेल आणि टीम NSF आणि टीम देवांश 11 या संघादरम्यान पहिला सेमीफायनल खेळला जाईल. तर लगेचच या मॅच नंतर पहिला सेमीफायनल नमो चषकाचा आपल्या भेटीला येतोय. अगदी जो मैदानावरील विजयी संघ असेल त्याला थोडासा रिलीफ मिळावं, रेस्ट मिळावं, अगदी या कारणामुळे या विजयी संघाचा सेमीफायनलचा सामना आपण दुसरा ठेवतोय. आलेल्या प्रत्येक मान्यवराचं, आमच्या क्रिकेट रसिकांचं खूप सारं स्वागत. पुढच्या 6 बॉलमध्ये 59 धावांची आवश्यकता असेल मॅच जिंकण्यासाठी टीम आदिवासी 11 या संघाला. बॉलिंग ट्रॅकवर डाव्यातचे गोलंदाज समाधान पवार बॉलिंग ट्रॅकवर आलेत. समाधान या संपूर्ण स्पर्धेमध्ये आपल्या संघाचं समाधान केलंय गोलंदाजीच्या माध्यमातून. स्लॉटमध्ये होता, उडावलाय, हवेत बॉल, क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूच्या खाली आले, झेल निसटलाय. मात्र जास्त काही फरक पडणार नाहीये या सामन्याच्या निकालावर. याचं कारण की 6 बॉलमध्ये 59 धावा करायच्यात एक फार मोठं अवघड आव्हान, अशक्य मी म्हणेल. प्रत्येक बॉलवर 10 धावा जरी आल्यात ना तरीही आत्ताच्या घडीला हे अशक्य झालंय आता टार्गेट. या बॉलवर पुन्हा एकदा हवेत खेळलाय, क्षेत्ररक्षक आहे तिथे. आत्ताही झेल तिथे सुटलाय. माझ्या मते हा झेल मुद्दाम सोडलेला दिसतोय, कारण हा बॅटर गेल्यानंतर दुसरा बॅटर येईपर्यंत जो वेळ वाया जाईल तो वेळ कमी करण्यासाठी माझ्या मते ही रणनीती असेल सातपूर ब्लास्टर संघाच्या खेळाडूंकडनं. 2 चेंडू झाले. तिसऱ्या बॉलवर देखील संधी असेल झेल टिपण्याची. इथे मात्र तिसऱ्या बॉलवर समाधान पवार यांना यश मिळतंय. कॉट बिहाइंड द विकेट पद्धतीने बॅटर बाद झालेत. माघारी परतावं लागेल. बॅट्समन आउट, बॅक टू द डगआउट. एक महत्वाची सूचना असेल, ठीक 2 वाजेला पहिल्या सेमीफायनलची नाणेफेक होईल आणि ठीक 2:20 पहिला सेमीफायनल सामना सुरू होईल. याची नोंद टीम NSF आणि टीम देवांश 11 या दोन्ही संघांनी घ्यायची आहे. दोन्ही संघांना विनंती असेल आपण सज्ज राहायचंय. सोबतच नाणेफेकीसाठी दोन्ही संघनायकांना विनंती असेल कृपया टीम NSF टीम देवांश 11 या संघाच्या संघनायकांनी नाणेफेकीसाठी ठीक 2 वाजता VIP डायसवर आपण उपस्थित राहायचंय. पुढचा बॉल आणि औपचारिकता मैदानाच्या आतमध्ये पूर्ण केली जाते. इथे मात्र आणखी एक विकेटचं पतन होत आहे. सुपर 8 मधील चौथी लढत मित्रांनो मैदानाच्या आतमध्ये खेळली जाते. या लढतीमधील विजयी संघ
या स्पर्धेच्या बक्षीस पात्र फेरीमध्ये पोहोचणारा चौथा संघ ठरेल. विकेटच्या मागच्या बाजूला आपण बघू शकाल या स्पर्धेसाठी ज्यांच्या माध्यमातून बहुमूल्य सहकार्य लाभलंय, सोबतच भारतीय जनता पार्टीचे शहर पदाधिकारी, या भारतीय आपल्या नाशिक महानगरपालिकेचे सन्माननीय महापौर आदरणीय हेमगौरी आहेर आडके मॅडम, सोबतच भारतीय जनता पार्टीचे सन्माननीय शहर प्रमुख केदार साहेब, त्यानंतर सन्माननीय या विधानसभा क्षेत्राच्या कार्यक्षम, कार्यकुशल, कार्यसम्राट आमदार आदरणीय सीमाताई यांचा देखील फ्लेक्स आपण बघू शकाल. आयोजन समितीचे आमचे सर्व प्रमुख पदाधिकारी, सोबतच सातपूर प्रभागातील सर्वच आमचे लाडके नगरसेवक ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी बहुमूल्य असं सहकार्य लाभलंय, ते सर्वच आमचे मान्यवर, मोलाचं सहकार्य करणारे आमचे भारतीय जनता पार्टीचे सर्व सन्माननीय सदस्य, पदाधिकारी आणि सर्व मान्यवर मंडळी यांचे फ्लेक्स आपण मैदानाच्या मागे विकेटच्या किंवा मागच्या बाजूला बघू शकाल. यानंतर आपण जाऊया नाणेफेकीकडे. मी सन्माननीय निलेशजी जोशी साहेब आणि रवींद्रजी जोशी साहेब दोघांनाही विनंती करेल की आपल्या दोघांच्या उपस्थितीमध्ये या स्पर्धेच्या पहिल्या शंकरराव कुर्मे साहेब आपल्यालाही विनंती असेल आपणही या. चला देवांश 11 कॅप्टन या, सोनू या, आणि टीम NSF या, लक्ष्मणराव या.